महाराष्ट्रामध्ये फार विचित्र परिस्थिती आहे. काही ठिकाणी पाऊस पडतो आहे, काही ठिकाणी पाऊसच नाही आहे, पेरण्या थांबलेल्या आहे, अशी विचित्र परिस्थिती आहे. आणि जिथं पाऊस पडतो आहे त्या भागामध्ये जे बियाणं दिलेलं आहे मोठ्या प्रमाणावर यावर्षी निकृष्ट दर्जाचं बियाणं दिसतं आहे. त्यामुळे शेतकरी दोघंकडून मरतो आहे. एक तर पावसाच्या ह्याच्यामुळे मरतो आहे, दुसरं बियाणं निकृष्ट आल्यामुळे ते निघत नाही त्यामुळे तो मरतो आहे. खतांची बनावट खतांची फार मोठ्या प्रमाणावर विक्री मार्केटमध्ये व्हायला लागलेली आहे. सरकार हतबल आहे. सरकारने या संदर्भातल्या कठोर कारवाई केली पाहिजे. शेतकऱ्याच्या जीवावर जर व्यापारी असे होत असतील तर त्या व्यापाऱ्यांना या ठिकाणी जास्तीत जास्त कठोर शासन झालं पाहिजे. परंतु नुसतं दुकानं सस्पेंड करणं एवढं पुरतं काम सरकारच्या माध्यमातून होत आहे. पण तो आजपर्यंत तरी मी ऐकलं नाही की एखाद्या व्यापाऱ्याला 10 वर्ष शिक्षा झाली, 5 वर्ष शिक्षा झाली. शिक्षेची तरतूद वाढवली पाहिजे आणि ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे.